राजकारण म्हणजे भेटीगाठी आणि याच भेटीगाठी राजकारणात महत्त्वाच्या असतात. कधी डिनर डिप्लोमसी तर कधी गुप्त बैठका. आता अशाच प्रकारचे एक ब्रेकफास्ट डिप्लोमसी नुकतीच दिल्लीत पार पडली आहे. मात्र दिल्लीत पार पडलेली ही ब्रेकफास्ट डिप्लोमसी महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करू शकते असं सांगितलं जाते आणि यामध्ये नाव येते ते म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचं. प्रफुल्ल पटेल यांच्या घरी नुकताच एक ब्रेकफास्ट डिप्लोमसी झाली आणि तिथंच काही महत्त्वाच्या राजकीय चर्चा रंगल्या आणि यानंतर म्हणजे या ब्रेकफास्ट डिप्लोमसी नंतर ज्या काही गोष्टी किंवा भेटीगाठी घडल्या ना त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मग नेमकं इथं काय झालं? प्रफुल्ल पटेल यांच्या घरी सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी जाणं, दिल्लीत या घडामोडी घडणं आणि इथंच याच ठिकाणी पार्थ पवारांचं राजकारण पुढे जाऊ शकतं असं म्हणलं जाते ते का? याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत. राज्यसभेच्या खासदार असणाऱ्या सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 2 ते 3 दिवसांपूर्वी त्यांनी अधिकृतपणे कामाला सुरुवात केली. पदभार स्वीकारल्यानंतर सिद्धिविनायकाचं दर्शन घेणं असो किंवा त्यानंतर दिल्लीला जाऊन विशेष भेटीगाठी घेणं असो, या सगळ्या गोष्टी सध्या चर्चेत आलेत. मात्र या सगळ्या घडामोडींची सुरुवात प्रफुल्ल पटेल यांच्या घरी झालेल्या ब्रेकफास्ट पासून झाली आहे असं बोललं जाते. खरं तर अजित पवारांच्या निधनानंतर 2 नावांची जोरदार चर्चा झाली, त्यांच्यावर टीका झाली. एक म्हणजे सुनील तटकरे आणि दुसरं म्हणजे प्रफुल्ल पटेल. प्रफुल्ल पटेल हे सध्या राज्यसभेचे खासदार असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकारिणी अध्यक्ष आहेत. दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांशी आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत हे सगळ्यांनाच ज्ञात आहे. त्यांचा राजकीय प्रवास सुरुवातीपासूनच केंद्राच्या राजकारणाशी जोडलेला राहिलाय. प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांचे अतिशय जवळचे संबंध होते. मात्र अजित पवारांच्या जाण्यानंतर घाई गडबडीत सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं आणि ती शपथ का घेण्यात आली यावर चर्चा सुरू झाल्या. यामागं शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचं संभाव्य विलिनीकरण रोखण्याचा प्रयत्न होता असंही बोललं गेलं. कारण राष्ट्रवादीवर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना त्यांचा प्रभाव कायम राहावा. जर अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांसोबत एकत्र आली तर तो प्रभाव कमी होईल अशी त्यांना भीती होती आणि म्हणूनच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी भाग पाडलं अशी टीका त्यांच्यावर झाली. यावरही सुनील तटकरेंनी उत्तर दिलं. ते काय म्हणाले होते हे याआधीही आम्ही एक व्हिडिओ केलाय, त्यात सांगितलंय. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. मात्र अशातच हे जेव्हा सगळं सुरू होतं म्हणजे पटेलांचं तटकरेंचं नाव येत होतं तेव्हा यात अजून एक ठिणगी पडली, ती म्हणजे पियुष गोयल यांच्या विधानाची. अजित पवार गेल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली. मात्र आता राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण होणार असा सवाल विचारला जात असताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एक विधान केलं. त्यांनी म्हणलं की राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या, चर्चा सुरू झाल्या, टीका सुरू झाली. यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः येऊन स्पष्ट केलं की असा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाहीये. या गोंधळानंतर पियुष गोयल यांनीही स्पष्टीकरण दिलं. राज ठाकरेंनी तर यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा पण पटेल नसावा असं म्हणलं आणि याचंच कारण नेमकं तेच आहे म्हणजे जे मी आता वर उल्लेख केला त्याप्रमाणे. मात्र तरीही प्रत्येक घडामोडीत सुनेत्रा पवारांनी शपथ घेणं असो, कार्यभार स्वीकारणं असो, दर्शन घेणं असो किंवा दिल्लीत जाऊन नेत्यांच्या भेटीगाठी घेणं असो, या ठिकाणी प्रफुल्ल पटेल कायम दिसतायत. उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार या मंगळवारी उशिरा दिल्लीत दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या घरी जाऊन भेट घेतली, चर्चा झाली आणि तिथं ब्रेकफास्ट देखील पार पडला. एवढंच नव्हे तर त्यांच्यासोबत पार्थ पवार, जय पवार आणि सुनील तटकरे हे उपस्थित होते. म्हणजेच बुधवारी सकाळी प्रफुल्ल पटेल यांच्या घरी ब्रेकफास्ट डिप्लोमसी पार पडली. यामध्ये अनेक महत्त्वाच्या चर्चा झाल्या, जसं की या झालेल्या चर्चा आणि पुढील भेटीगाठी या अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. कारण या बैठकीनंतर सुनेत्रा पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मोदी आणि सुनेत्रा पवार यांच्या सुमारे 40 मिनिटांची बैठक झाल्याचं सांगण्यात येते. या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. तसेच अजित पवारांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोकही व्यक्त केला असं सांगण्यात येतं. यानंतर सुनेत्रा पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली, त्यांच्याशीही चर्चा झाली आणि विशेष बाब म्हणजे प्रत्येक बैठकीत सुनेत्रा पवारांसोबत पार्थ पवार असणं. असं सांगण्यात येते की सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा राजीनामा सुपूर्द करण्यासाठी आणि बाकीच्या गोष्टींसाठीही राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. तसेच रिक्त होणाऱ्या राज्यसभेवर अगदी जेव्हा त्यांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर पार्थ पवारांची वर्णी लागणार आहे
अशी ही चर्चा सुरू झाली होती. मग आता मोदींसोबत झालेली किंवा शहांसोबत झालेली किंवा प्रफुल्ल पटेल यांच्या घरी ब्रेकफास्टच्या डिप्लोमसीमध्ये झालेली ही चर्चा हीच आहे का की पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवायचं की नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. त्यांनी देखील मोदींची शहांची भेट घेतली होती. मग ही भेट राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेशी संबंधित होती का, असाही सवाल त्यावेळी विचारण्यात आला होता. शिवाय अलीकडच्या काळात दोन्ही पवार कुटुंबातील गाठीभेटी वाढल्यात. म्हणजे पार्थ पवार, जय पवार यांनी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणं असो किंवा पार्थ पवार, जय पवार, युगेंद्र पवार यांची शरद पवारांसोबत भेट होणं असो, ते व्हिडिओ बाहेर येणं, चर्चा होणं. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरण खरंच होणार आहे का, किंवा सुनेत्रा पवारांच्या जागी पार्थ पवारांची राज्यसभेवर वर्णी लागणार आहे का? आणि ही सगळी खलबतं दिल्लीच्या ब्रेकफास्टच्या डिप्लोमसीमध्ये पार पडली आहेत का? कारण प्रफुल्ल पटेल यांचं केंद्रातील नेत्यांशी किंवा बाकीच्या नेत्यांशी असलेले चांगले संबंध आणि सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणं आणि राजकारणात आल्यानंतर प्रत्येक वेळी प्रफुल्ल पटेल प्रत्येक घडामोडीत दिसणं, या सगळ्याचा काही संबंध आहे का, असा सवालही उपस्थित होतोय. मात्र सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून असंही सांगण्यात येते की या सगळ्या भेटी या केवळ सदिच्छा भेटी आहेत. पण खरंच असं आहे का की महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठे बदल घडणार आहेत, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं घडत असताना या ठिकाणी प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती, त्यांची केंद्रातील ओळख आणि त्यांचा प्रभाव हे पक्षासाठी, सुनेत्रा पवारांसाठी आणि पार्थ पवारांच्या येणाऱ्या राजकारणासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. या सगळ्या घडामोडींवर, भेटीगाठींवर तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.